हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी संध्या तुम्हा सर्वांचं स्वागत करते साफसफाईच्या आजच्या आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये. चला तर मग मंडळी, जास्त वेळ वाया न घालवता सुरुवात करूयात आजच्या आपल्या चर्चेला. मंडळी, मागच्या आठवड्यातच ह्या श्रद्धांजली काकूबाई जे कंटेंट म्हणून दाखवतात त्यावर मी ह्यांना रोस्ट केलं होतं, माझं रिॲक्शन दिलं होतं, मी माझं मत नोंदवलं होतं. त्यांचं एकूणच कंटेंट म्हणून जे काही ते दाखवतात, जे काही ते सांगतात, जे काही ते शेअर करतात त्याच्याबद्दल. तर त्या व्हिडिओमध्ये मी जे काही बोलले होते त्या सगळं काकू ह्या त्यांच्या चॅनलवरती कंटेंटचा भाग म्हणून शेअर करतात, त्या गोष्टींवरतीच बोलले होते. त्यांची पर्सनल आयुष्याची खूप काही इन्सिडेंट का असेना, मग जेव्हा ह्या बाईंनी ते सगळं पब्लिक समोर मांडलं, मी असं केलं, मी तसं केलं, मी हे असं करते, मी हे तसं करते, मग जी गोष्ट स्वतः चॅनल ओनरनी पब्लिक केली त्यावर एक ऑडियन्स म्हणून मी माझी प्रतिक्रिया नोंदवली, तर ह्यात एवढं मिरच्या लागण्यासारखं काय आहे? माझी प्रतिक्रिया मी नोंदवली, ती त्यात माझं काय चुकलं? जसं सोशल मीडिया ह्यांच्यासाठी आहे तसंच आमच्यासाठी पण आहेच ना. तुम्ही जेव्हा तुमच्या अगदी छोट्या छोट्या खूप नाजूक सिक्रेट ठेवण्याच्या, प्रायव्हेट ठेवण्याच्या गोष्टीसुद्धा जगासमोर उघड उघड मांडता, एक एंटरटेनमेंट म्हणून तुम्ही लोकांना सांगता, तुम्ही माझी फॅमिली, तुम्ही माझा परिवार, तुम्ही माझं ऑडियन्स, ताई दादा, ताई माई अक्का, असं म्हणून तुम्ही तुमच्या गोष्टी ऑडियन्ससोबत नको त्या गोष्टीसुद्धा शेअर करता. मग त्या गोष्टीवरती, त्या वाक्यावरती, तुमच्या त्या वक्तव्यावरती, तुमच्या त्या सिक्रेट असलेल्या गोष्टीवरती, प्रायव्हेट असलेल्या गोष्टीवरती, जे तुम्ही कंटेंट म्हणून शेअर केले त्या गोष्टीवरती माझं वेगळं मत असू शकतं ना. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही लोक का करत नाही? एकतर तुम्ही लोक पहिले ना त्या फॅमिली म्हणून यूट्यूबवरती कंटेंटसाठी न सांगण्याच्या, न दाखवण्याच्या गोष्टीसुद्धा दाखवून बसता, शेअर करून बसता, सांगून बसता आणि त्याच्यावरती पैसे कमवता. आणि त्यासाठी तुम्हाला लोकांनी बोलल्यावरती, लोकांनी तुम्हाला क्रिटिसाइज केल्यावरती, लोकांनी तुमच्यावरती रोस्ट केल्यावरती, लोकांनी तुमच्यावरती रिॲक्शन दिल्यावरती तुम्हाला राग येतो. हे सगळं तुम्ही नको त्या गोष्टी प्रायव्हेट शेअर केलेलाच परिणाम आहे. तुम्ही हे सगळ्या गोष्टी शेअर करताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करत नाही आणि जेव्हा लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतात तेव्हा तुम्हाला राग येतो. मग तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार हे सगळ्या प्रायव्हेट गोष्टी शेअर करण्याच्या अगोदरच का करत नाहीत? म्हणजे पैशांसाठी म्हणा किंवा कंटेंटसाठी म्हणा, लोक जे असतात नाही, ह्यांच्या लग्नाच्या सिक्रेट्स, ह्यांनी लग्न कसं केलं, ह्यांची डिलिव्हरी कशी झाली, हे किंवा ह्यांच्या महिन्यामध्ये हे लोक किती रुपये खर्च करतात, हे लोक कशी सेव्हिंग करतात, हे ह्यांच्या बाळाला कशा आंघोळी घालतात, किंवा हे ह्यांच्या मुलांना कुठल्या स्कूलमध्ये टाकतात, हे जेवण कसं बनवतात, ह्या सगळ्या गोष्टी शेअर करू शकतात. पण जर ऑडियन्सनी, जर लोकांनी ह्यांच्या त्या कंटेंटवरती मत नोंदवलं तर हे लोक बोलतात की आम्हाला हे लोक जज करतायत किंवा आम्हाला हे लोक त्रास देत आहेत. म्हणजे काय हे तुम्ही कसले आरोप लावताय लोकांवरती? म्हणजे मला काय कळतच नाही. म्हणजे तुम्ही लोक कोणाला जज करताय ना? स्वतः लोक सगळ्या गोष्टी जे शेअर नाही करायच्या ते शेअर करून बसता आणि जे व्लॉगिंगच्या नावावरती, स्पेशली व्लॉगिंगच्या नावावरती काहीही शेअर करत बसतात, काहीही दाखवत बसतात. ऑडियन्स जे बघतात त्यांना माझी फॅमिली, यूट्यूब फॅमिली, तुम्ही माझी ताई, तुम्ही माझी आई, तुम्ही माझे दादा, तुम्ही माझी फॅमिली, असं म्हणून शेअर करत बसायचं. आणि जेव्हा त्याच ऑडियन्सनी ह्यांना रोस्ट केलं, रिॲक्शन दिली, ह्यांना क्रिटिसाइज केलं, तर पुन्हा आम्हाला बोलले असं म्हणत बोंबलत यायचं. हे कितपत बरोबर आहे तुम्हीच सांगा. आता लोकांना काय वाटतं माहिती आहे ना, की ह्यांना हे जे काही दाखवतील, हे जे काहीही एक कंटेंट म्हणून दाखवतील ना, ह्यांना बघणाऱ्या ऑडियन्सने ते गपचूप बघावं, ह्यांना काहीसुद्धा बोलू नये. म्हणजे तुम्ही जे दाखवाल ते आम्ही गपचूप डोळे मिटून बघावं. तर मग तशाच गोष्टी शेअर करा, तशाच गोष्टी दाखवा. उगाचच फॅमिली म्हणून काहीही दाखवत बसू नका. व्लॉगिंगच्या नावावरती काहीही दाखवत बसतात. म्हणजे तुम्ही जे व्लॉगिंगच्या नावावरती दाखवतात ना, की मी लग्न कसं केलं, माझं सेव्हिंग किती आहे, मी आरती कशी करते, हे असल्या पजगळ गोष्टी तर दाखवूच नका. जे दाखवायचं असेल ते दाखवा. मग तुम्हाला बघणाऱ्या लोकांना आहे ना ते सगळं आवडेल, तुमचा कंटेंट म्हणून आवडेल. कळलं का? उगाचच गृहीत धरू नका लोकांना की म्हणजे हे मला असंच बोलतात, ते मला तसंच बोलतात. ज्या गोष्टी कंटेंटच्या नावावरती दाखवायच्या त्याच दाखवा. फालतू तुम्ही काहीही दाखवत बसता, मग लोक तुम्हाला क्रिटिसाइज करणारच. स्पेशली मी ह्या श्रद्धांजली काकूंचं बोलते. म्हणजे ह्यांचं हे असं झालं, कंटेंटच्या नावावरती हे जे काही दाखवतील ना ते सगळं चालतं आणि एक ऑडियन्स म्हणून बघणाऱ्यांनी सुद्धा ना ते सगळं काही खपवून घ्यायचं. म्हणजे कंटेंट म्हणून दाखवलेली गोष्टी किंवा सिनारिओ असू दे, मग ती गोष्ट समाजासाठी चांगली असू दे किंवा बघणाऱ्यांसाठी बरोबर असू देत किंवा चुकीची, हे लोक स्वतःला इन्फ्लुएन्सर समजतात. मग ह्यांनी कसं लग्न केलंय ना हे सुद्धा हे दाखवत बसतात. भले तुम्ही कसं का लग्न करेना, ती तुमची पर्सनल चॉईस आहे, तो तुमचा प्रश्न आहे. पण कंटेंटसाठी तुम्ही तुमची ती सुद्धा गोष्ट तुम्ही शेअर केलीत, बोलून दाखवलीच ना की आम्ही असं लग्न केलंय, असं की तुम्ही कसंही लग्न करा,
पण तुमची ऑडियन्स तुम्हाला बघून इन्फ्लुएन्स होते. तुम्ही जे प्रॉडक्ट शेअर करता ते तुमची ऑडियन्स बघून घ्यायला जाते. मग तुम्ही ह्या गोष्टी करता. मग ऑफकोर्स एखादी 10 मधली एखादी व्यक्ती असू शकते ना, म्हणू शकते की बाबा चला ती एवढी सक्सेसफुल आहे, ती एवढी स्मार्ट आहे, ती एवढी सुंदर आहे, ती एवढी सुशिक्षित आहे, सर्व गुण संपन्न तुमच्या भाषेत, तिने तसं केलं तर मी पण करू शकते. तुम्ही जे म्हणता मी आज एवढं सगळं चांगलं सुख अनुभवते, मग लोक असा विचार करतीलच ना की बाबा तिने तसं लग्न केलं तर मग मी तरी केलं तर काय हरकत आहे, मी सुद्धा उद्या यूट्यूबवरती चॅनल खोलून असं असं करू शकते. समाजामध्ये लोक तुम्हाला कुठल्या गोष्टीमध्ये फॉलो करतील सांगता येत नाही. त्याच्यामुळं ॲज अन इन्फ्लुएन्सर कुठलीही गोष्ट इन्फ्लुएन्स करताना, कुठलीही गोष्ट फॅमिलीच्या नावावरती, कंटेंटच्या नावावरती शेअर करताना जरा 4 वेळा विचार करा. श्रद्धांजली काकू स्पेशली तुम्हाला सांगते मी. आणि मागच्या व्हिडिओनंतर तुम्ही जे तुमचे ते व्हिडिओज ते तुम्ही प्रायव्हेट करून टाकले का डिलीट करून टाकले ते तर मी बघितलेलंच आहे. त्याच्यामुळे जे तुमच्यावरती आता प्रायव्हेट करण्याची वेळ आली आहे ना, तर तशा गोष्टी तुम्ही लोकांना शेअर करूच नका. उगाचच कंटेंटच्या नावावरती काहीही दाखवत बसता तुम्ही. जे तुम्ही दाखवताय ना, ज्याचं तुम्ही दुकान मांडले ना, तेच दाखवा. शेअर करण्याची पण ह्यांची एक पद्धत आहे ह्या यूट्यूबर लोकांची. असं बोलतात की बाबा लोकांना असं वाटायला पाहिजे, किती लोकांनी ह्यांना रिक्वेस्ट केली तेव्हाही यांच्या सो कॉल्ड स्टोरी सांगत बसल्यात. म्हणजे बोलताना असं बोलतात की तुम्ही मला एवढी वर्ष झालं बघताय, पण मला असं वाटलं की मी तुमच्यासोबत खूप काही गोष्टी शेअर केल्या नाहीत. तुमच्या कॉमेंट्समुळे मी थोडक्यात तुम्हाला माझी लव्ह स्टोरी सांगते, किंवा माझी अशी अशी स्टोरी सांगते, किंवा माझी डिलिव्हरी स्टोरी सांगते, XYZ सांगते. तुम्हाला ऐकण्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही मला कॉमेंट करा, तर मी तुम्हाला पूर्ण सविस्तर स्टोरी सांगते. मग ती स्टोरी कुठलीही असू दे, विषय कुठला पण असू दे, असं बनवलं जातं लोकांना वेडं. आणि म्हणतात की बाबा आम्हाला लोकांच्या कॉमेंट्स आल्या आणि आम्ही त्यांना आमची स्टोरी शेअर केली. हे लोक स्वतः लोकांना प्रवोक करतात सगळ्या गोष्टी करण्यासाठी, आणि वरतून ह्यांना जज केलं तर लोकांना बोलतात की आम्हाला जज करतात. अहो मग तसं वागूच नका ना. आणि हे अशा स्टोरी सांगतात आणि लोकांना दाखवतात की बघा कसे बनले वर्ल्ड फेमस हीर आणि रांझा लव्ह स्टोरी. आणि त्यात पण लव्ह स्टोरीचे 3-4 पार्ट बनवले जातात. म्हणजे तुम्ही ज्या नाही सांगायला पाहिजे त्या गोष्टीसुद्धा शेअर करता आणि वरतून बोलताय की लोक मला जज करतात, लोक मला बोलतात. का तुम्हाला एवढ्या गोष्टी म्हणायला लागतात? मग तसं वागूच नका ना ताई. तुमच्या मागे हात धुवून लागायला कोण रिकामं बसले हो एवढं? मग मला सांगा, ह्यावर लोक ह्यांना क्रिटिसाइज करतात तर लोकांचं तरी कुठे चुकलं? तुम्ही जे बोलता दुसऱ्यावर, तुम्ही जे सांगता की बाबा मला हे लोक हे करतात ते करतात, मग तसं तुम्ही काही वागूच नका. तशा गोष्टी तुम्ही दाखवूच नका. तुम्ही ज्या गोष्टी पब्लिक करता तेव्हा तुमची होत नाही का इन्सल्ट? तेव्हा तुम्हाला होत नाही का त्रास? तुम्ही सगळ्या गोष्टी स्वतःहून पब्लिक केलं की ते सगळं चालतं. तेव्हा तुमचं खूप काही गोष्टी म्हणजे बोलतात ना, ते सगळं चालतं. पण तुम्हाला कोणी त्याच्यावरती तुम्ही ज्या गोष्टी पब्लिक केल्या, ज्या कंटेंट म्हणून तुम्ही गोष्टी शेअर केल्या, त्याच्यावरती तुम्हाला लोकांनी बोललं तर तुमचं फार इन्सल्ट होतं, तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो. हे कितपत मला सांगा. यावर आम्ही बोललो, यावर मी बोलले, तर माझं कुठे चुकलं? की एक ऑडियन्स म्हणून तुम्ही ज्या गोष्टी दाखवता, तुम्ही जे कंटेंट म्हणून शेअर करता, त्यावर एक माझं वेगळं मत, एक माझी वेगळी प्रतिक्रिया असूच शकते ना. तुम्ही जे बोलता की आम्ही दुसऱ्यावरती मानहानी करू, तुम्ही माझी इन्सल्ट केली, तुम्ही मला क्रिटिसाइज करता, तुम्ही मला खूप टोचून बोलता, तुम्ही खूप बोचून बोलता, आम्ही हे करू, आम्ही ते करू. मग ह्या गोष्टी तुम्ही स्वतः पब्लिक करता तेव्हा होत नाही का तुमची इन्सल्ट? तेव्हा होत नाही का तुमची मानहानी वगैरे? का हे सगळं सांगताना तुम्हाला वाटतं की बाबा खूप सगळ्या सन्मानाच्या गोष्टी आम्ही केल्यात, खूप मोठं कार्य केलं, असं वाटतं का तुम्ही ह्या गोष्टी जेव्हा स्वतःहून पब्लिक करता? म्हणजे तुम्ही कराल ते सगळं चांगलं, तुम्ही कराल ते सगळा कंटेंटचा भाग, आणि तुम्हाला बघणाऱ्या ऑडियन्सनी ज्या गोष्टी तुम्हाला बोलतात, ते ऑडियन्स तुम्ही जे दाखवतात, जे ऑडियन्सने तुम्हाला क्रिटिसाइज केलं, बोललं, तर तुम्ही त्याला म्हणता की बाबा हे लोक आम्हाला त्रास देतात. हे कितपत बरोबर आहे? म्हणजे काय काय बोलता तुम्ही, काय वागता ना, ह्याच्याशी तुमचा काहीही ताळमेळ नाही. तुम्हाला वाटतं ना की लोकांनी तुम्हाला जज करू नये, लोकांनी क्रिटिसाइज करू नये, तुम्हाला ट्रोल करू नये, मग तुम्ही पण तशा गोष्टी दाखवूच नका. ट्रान्सपरन्सीच्या नावावरती किंवा फॅमिलीच्या नावावरती, यूट्यूब फॅमिलीच्या नावावरती ताई माई अक्का म्हणत, दादा ताई म्हणत तुम्ही काहीही दाखवत बसता, मग लोक तुम्हाला बोलणारच. यू हॅव टू ॲक्सेप्ट दिस. मग असं बोलून चालणार नाही की तुम्ही माझी बदनामी करताय किंवा मला त्रास होतोय, माझी बदनामी झाली, माझी मानहानी झाली, किंवा माझं कॅरेक्टर तुम्ही खराब केलं वगैरे वगैरे. ऑडियन्स त्यांच्या विचारानुसार तुम्हाला जज करणार आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे तर तुम्हाला माहितीच असेल. तर तसं असतं आणि तसंच आहे.
तुम्हाला तुमचं जसं काहीही दाखवायचा अधिकार आहे कंटेंटच्या नावावरती, तसंच आम्हाला सुद्धा तुमच्या कंटेंटला बोलण्याचा सुद्धा अधिकार आहे. टाळी एका हाताने कधीच वाजत नाही, समजलं ना. जे फॅक्ट्स आहेत त्याच्याबद्दल सगळं बोललं गेलेलं आहे आणि बोललं गेलं जाणार. सो उघडा डोळे, बघा नीट. तुम्ही एवढं क्रिटिसाइज होत आहात, त्याच्यामध्ये तुमची सुद्धा काहीतरी चूक आहे. उगाचच कोणीही तुम्हाला क्रिटिसाइज करत नाही, समजलं का. आणि श्रद्धांजली काकू, राहिला प्रश्न तुमचा, तर तुम्हीच बघा, तुम्ही जे बोलता आणि तुम्ही जे करता ना त्यामध्ये किती साम्य येते. अहो, तुम्ही गेली कित्येक वर्ष झालं तुम्ही फक्त आणि फक्त भक्ती दिखावं आणि पैसा कमावं ह्याच गोष्टीचं पालन करत आहात. तुम्ही जे म्हणालात ना की स्वामींच्या कोर्टात सगळी गोष्ट, सगळी केस गेली, सगळा न्यायनिवाडा तिथेच होईल, तर काकू बरोबर बोललात. हे सगळं ना अगदी रेकॉर्ड स्वामींच्या कोर्टात फिट झालंय. सगळ्या गोष्टीचा न्यायनिवाडा ना तिकडेच होईल. तुम्हाला एवढं राग येण्याचं कारण काहीही नाही. तुम्ही जरा वेळ मिळाला ना, जरा स्वतःचं चॅनल जरा उघडून बघा, तुम्हाला दिसेल लिटरली तुम्ही गेली कित्येक वर्ष झालं स्वामींच्या नावावरती, देवाच्या नावावरती चॅनल पळवलंय आणि पळवत राहाल. जे खरं आहे ते मला दिसलं, जे मला जाणवलं, एक ऑडियन्स म्हणून मी माझं मत त्याच्यावरती नोंदवलं. त्यामध्ये तुम्हाला जज केलं असं कुठेच नाही आलं. मी तुमच्या चॅनलला जज केलं. तुम्ही तुमच्या चॅनलवरती जे कंटेंट म्हणून दाखवता मी त्याला जज केलं. आणि जरा लक्षात घ्या ही गोष्ट, जे तुम्ही बोलता ना ते फॉलो करायला शिका. तुम्ही त्या दिवशी बोललात बघा की भक्तीचं वेड असू द्यात, भक्तीचं वेड असू द्यात, भक्तीसारखी दुसरी कुठलीच गोष्ट नाही. अहो, मी सुद्धा त्या गोष्टीला मान्य करते की भक्तीसारखं दुसरा मार्गच नाही कुठला, भक्तीसारखं दुसरं वेडच नाही कुठलं. पण आहे ना, खरा भक्त आपली भक्ती कधीच दाखवत नाही. आणि असं तुमच्यासारखं 1-2 तासाची लाईव्ह घेऊन, व्हिडिओ बनवून, पठण करून, स्तोत्र करून तर अजिबातच नाही. तुम्हाला राग येईल या गोष्टीचा मी बोलल्याचा आत्ता, पण अशी फेक भक्ती प्लीज दाखवू नका. तुमची ही भक्ती फक्त पैसा कमवण्याची भक्ती आहे. आणि अगेन, मी इथे तुम्हाला जज करत नाही आहे, मी इथे तुमच्या भक्तीला जज करते, जी तुम्ही ऑन कॅमेरा ऑन करून लोकांना दाखवता, ते सुद्धा चॅनलचं मॉनिटायझेशन ऑन करून. आता तुम्ही किती खऱ्या, तुम्ही किती खोट्या आहेत तुम्हाला माहिती. आणि तुमचे माझे ब्रह्मांड नायक जे बसलेले आहेत तुमच्या घरात, माझ्या घरात, स्वामी महाराज, त्यांनासुद्धा माहिती आहे. समजलं काकू. सो सगळ्या गोष्टीनं स्वतःवरती ओढून घेऊ नका. तुमच्या चॅनलबद्दल तुम्ही जे कंटेंट म्हणून दाखवताना त्याला लोक क्रिटिसाइज करतायत. जरा ते कान उघडे ठेवा. आणि तुम्ही लाईव्हमध्ये अजून एक गोष्ट, एक वाक्य बोललात की तुम्ही नेहमी आम्हाला काय उपयोगी पडेल, आमच्यासाठी काय, एक ऑडियन्ससाठी काय, हे तुम्ही शेअर करतात. तुमची ऑडियन्स मी सुद्धा आहे, कळलं का. तुम्ही ज्या गोष्टी शेअर करता ना त्याबद्दल मी तुम्हाला सांगते. तर तुम्ही मला सांगा, तुम्ही तुमची लव्ह स्टोरी, तुम्ही लग्न कसं केलं, ह्या गोष्टी का बरं शेअर केल्यात. तुम्हाला पण माहिती आहे तुम्ही कसं लग्न केलं, तर तुमचा पर्सनल मॅटर आहे, मला ह्याच्याबद्दल बोलायचं नाही. पण तुम्ही ती गोष्ट पब्लिकली शेअर केली, त्याच्यामुळे त्या गोष्टीबद्दल बोलण्याचा अधिकार तुम्ही मला दिलात एक ऑडियन्स म्हणून. मग मला सांगा, तुम्ही नेहमी तुमच्या ऑडियन्ससाठी बेस्ट काय, तुम्ही तुमच्या ऑडियन्सला कामी येईल, उपयोगी येईल अशा गोष्टी नेहमी शेअर करता. तर मंडळी, मला सांगा आता, ह्या काकूंनी कसं लग्न केलं, काय केलं, ह्या गोष्टीमध्ये आपल्या सगळ्यांचा फायदा काय. आता ह्या काकूंनी लग्न कसं केलं हे तर आपल्या सगळ्यांना माहिती. मग मला सांगा, ह्यांनी कसं लग्न केलं हे बघून आपण काय करणार आहोत, आपण पण तसंच लग्न करायचं असं इनडायरेक्टली ह्यांना म्हणायचं आहे का. म्हणजे मला काही कळतच नाही अजून, किती हिपोक्रेसी आहे ह्या सगळ्यामध्ये. मला काकू तुमचं कळतच नाही. म्हणजे तुम्ही आत्ता एक बोलता आणि दुसऱ्या क्षणाला लगेच पलटी मारता, बरोबर. पहिली हिपोक्रेसी इथे प्रूव्ह झाली. दुसरी गोष्ट, ह्या काकूबाई म्हणतात की ते जे लोक मला क्रिटिसाइज करतात, तुम्ही इतकं नीच थराला जाऊन बोलता, असं तसं वगैरे वगैरे. काकू, दुसरी गोष्ट परत एकदा सांगते, आम्ही तुम्हाला जज करत नाही आहोत, मी तुम्हाला जज नाही करत आहे, मी तुमच्या कंटेंटला जज करते. ह्या काकू बोलतात की हे सगळं लोक बोलत असतात, आमचे ह्या बायका जे आहेत, ही बाई जी आहे माझे व्हिडिओ बनवते, हे सगळे व्हिडिओ आमची फॅमिली बघते, आमची नातेवाईक बघतात, आमचे फ्रेंड्स बघतात, आमचे कलिग्स बघतात, आमचे शेजारी पाजारी बघतात. तर काकू, मला सगळं सांगा, मी जे बोलते सगळं तुमचे नातेवाईक बघता, मग तुम्ही जेव्हा तुम्ही कसं लग्न केलं, तुम्ही हे केलं, तुम्ही ते केलं, तुमची फॅमिली तुम्हाला एवढे दिवस बोलत नव्हती, हे करत नव्हती, तुम्ही जे तुमची लव्ह स्टोरी 3-4 पार्टमध्ये शेअर केली,
ते नाही का बघितली तुमच्या घरच्यांनी, तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या फ्रेंड्सनी, तुमच्या कलिग्सनी, तुमच्या शेजारच्यांनी. म्हणजे तुम्ही जे करताल ते सगळं चालतं का, तर तो कंटेंट आहे. मग त्या कंटेंटवर आम्ही कंटेंट समजून बोललं, कंटेंट म्हणून क्रिटिसाइज केलं, तर तुम्ही तुमच्या नातेवाईकाचं नाव घेऊन का त्या गोष्टीला बट्टा लागतोय असं बोलता. म्हणजे अगेन हिपोक्रेसी आहे का काही ताळमेळ ह्या सगळ्या गोष्टीचा, बोलण्याचा आणि वागण्याचा. म्हणजे स्वतः ह्या लव्ह स्टोरी ह्यांच्या 3-4 पार्टमध्ये शेअर करतात, तेव्हा ह्यांचे नातेवाईक बोलत नाहीत. तेव्हा ह्यांना असं वाटतं की ह्यांनी असं जसं लग्न केलं तेव्हा ह्यांनी खूप मोठे झेंडे गाडलेत. पण त्यांनी त्याच झेंड्या गाडलेल्या गोष्टीला, त्यांनी जे पब्लिकली शेअर केल्यात गोष्टी कंटेंटच्या नावावरती, त्याला मी क्रिटिसाइज केलं. तर ह्या काकू बोलतात की आमचे नातेवाईक बघतात, आमची फॅमिली बघते आणि हे लोक आमच्या कॅरेक्टरला बट्टा लावतात. म्हणजे कितपत हे योग्य आहे. आता तिसरी गोष्ट, आणि तुम्ही खरंच काकू म्हणता ना की मी परमार्थामध्ये आहे वगैरे वगैरे, तर तुम्ही खरं सर्वप्रथम असं ऑन कॅमेरा आहे ना गेली कित्येक वर्ष देवाला दाखवत बसल्या नसता. जर तुम्ही खरंच परमार्थामध्ये असता तर तुम्ही देवाचं भांडवल करत बसल्या नसता. आणि हे असं 3-3, 4-4 तासाचं लाईव्ह घेणं, आरती घेणं, हा विचार तर तुमच्या मनाला सुद्धा शिवला नसता. पण शेवटी काय, तुम्ही जे परमार्थ म्हणून लोकांची दिशाभूल करत आहात ना, ते सुद्धा एक कंटेंटचा भागच आहे. अगेन हिपोक्रेसी. आता काय बोलायचं. मी आज फक्त आणि फक्त काकू तुमच्या चॅनलवरती जे फॅक्ट्स आहेत ना आणि तुम्ही जे कंटेंटच्या नावावरती दाखवता ना त्याच्याबद्दलच बोलणार आहे. पुढची गोष्ट, ह्या काकू म्हणतात की बाबा कित्येक संत होऊन गेले, त्यांनी त्यांच्या भक्तीचा प्रचार केला, सोंग घेतलं नाही वगैरे वगैरे. तर मी पण तेच म्हणतीये, अगोदर भरपूर संत होऊन गेलेले आहेत आणि आता समाजामध्ये सुद्धा असे खूप लोक आहेत जे समाज सुधारण्याचं काम करत आहेत, जे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत आहेत. ते लोक जे संत होऊन गेले त्यांनी भक्तीचाच प्रचार केला, सोंग घेतलं नाही. तेव्हा जे प्लॅटफॉर्म अवेलेबल होते त्यांनी त्या प्लॅटफॉर्मवरती ते सगळं कार्य केलं. आणि जसं तुम्ही आता म्हणतात ना, तुम्ही परमार्थ प्रचार करत आहात, तुम्ही भक्तीचा प्रचार करत आहात, घराघरात यूट्यूबच्या मार्फत लाखो लोकांपर्यंत पोहोचवत आहात. मग मला सांगा, तुम्ही तुमच्या ह्या भक्तीच्या प्रचारात, तुम्ही तुमच्या ह्या परमार्थाच्या प्रचारात, घराघरात पोहोचण्याच्या प्रचारात तुम्ही तुमच्या चॅनलचं मॉनिटायझेशन ऑन का ठेवलं. मॉनिटायझेशन बंद करून सुद्धा तुम्ही करू शकता ना तुमच्या भक्तीचा प्रचार. बंद करा ते चॅनलचं मॉनिटायझेशन. ही बाई लाईव्ह घेते तेव्हा तासाची, तेव्हा सुद्धा हिच्या चॅनलचं मॉनिटायझेशन ऑन ठेवते. का हो काकूबाई, भक्तीचा प्रचार करताना तुम्ही, देवाचा प्रचार करताना तुम्ही, मग हे असं अगेन हिपोक्रेसी. बघा मंडळी, फॅक्ट्स आणि फॅक्ट किती भरलेत. फॅक्ट म्हणजे ह्या काकूंना फक्त फॅक्टवरतीच बोलायचं आहे ना, तर ठीक आहे, आता मी ह्यांना ना फॅक्टच दाखवते. बघा मंडळी, आता तुम्हीच बघा की कसं हे लोक देवाच्या नावावरती, परमार्थाच्या नावावरती भक्तीचा प्रचार करतो असं उघड बनवून, असं उघड बोलून लोकांना वेडं बनवत आहेत. आणि ते पण भक्ताचं सोंग घेऊन. मी तुम्हाला आज तुमच्या तोंडावरती बोलते की सगळी तुमची भक्ती फेक आहे. तुम्हाला भक्ती करायची ना, कॅमेरा बंद करा, त्या चॅनलचं मॉनिटायझेशन बंद करा आणि खुशाल करा भक्ती, मला काहीही हरकत नाही. पण अगेन यू आर अ बिगेस्ट हिपोक्रेट. पुढची गोष्ट, अजून एक गोष्ट आहे जी त्यामध्ये ह्या काकू म्हणतात की आम्ही पण तेच म्हणत आहोत की आधीचा काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. तुम्ही सहजासहजी लोकांना मूर्ख बनवू शकत नाहीत काकू. तुमचं पितळ आता उघडं पडायला लागलंय, म्हणून तुम्ही म्हणता की आता माझं कॅरेक्टरवरती बोलतात हे लोक, माझी बदनामी करतायत, माझी मानहानी करतायत, असं बोंबलत येतात. मग तसं वागूच नका ना, कशाला रोज आम्ही तरी तुम्हाला बोलायला येऊ, बरोबर ना. तुम्ही जर लवकर सुधारलात तर आम्ही मला सोडून पुढे पडू, बरोबर ना. अजून समाज सुधारवण्याचं काम करू. अजून बरीच अशी लोक आहेत ज्यांना आम्हाला सुधरवायचं आहे, जी तुमच्यासारखं देवाचं नाव घेऊन कित्येक लोकांना गंडवत आहेत. पण तुम्ही ना एवढं कुत्र्याचं वाकडं शेपूट आहात ना की तुम्ही काही सुधारायचं नाव घेत नाही, त्यामुळं आम्हाला काय पुढे पडतच येईना. बंद करा तुम्ही तुमचे चॅनल. पण आम्ही तुम्हाला असं तर म्हटलं नाही ना की बाबा तुम्ही तुमचे चॅनल वगैरे बंद करा. तुम्ही तुमच्या ऑडियन्ससोबत ऑनेस्ट राहा, रिअल राहा, एवढंच म्हणायचं. तुम्ही ज्या देवासाठी एवढं सगळं भक्ती परमार्थ अध्यात्म करताना जरा त्या अध्यात्माशी, त्या परमार्थाशी, त्या प्रचाराशी, त्या स्वामींशी, त्या देवाशी ऑनेस्ट राहा.
समजलं. आणि पुढची गोष्ट काकू, अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते. तुम्हाला एवढ्याच गोष्टी मनाला लागतात ना, तर गेली कित्येक वर्ष तुम्ही जे देवाचं नाव घेऊन देवाचं भांडवल करताय ना, ती सुद्धा गोष्ट एक ऑडियन्स म्हणून आमच्या मनाला, स्पेशली माझ्या मनाला खूप लागते. तुम्ही जे देवाला ऑन कॅमेरा कित्येक तासनतास आरती दाखवता, हे दाखवता, ते दाखवता, ते बघून सुद्धा माझ्या मनाला खूप यातना होतात. मला सुद्धा त्रास होतो ह्या सगळ्या गोष्टीचा, जे तुम्ही देवाचं नाव घेऊन मॉनिटायझेशन ऑन ठेवून ह्या सगळ्या गोष्टी करता. आणि तुमचं हे सगळं बघून ना अजून बरीच लोक निर्माण होत आहेत, उठतायत, आपलं चॅनल काढतायत, दिवस रात्र देवाच्या आरत्या दाखवतायत, पूजा दाखवतायत, पठण करतायत, स्तोत्र म्हणतायत, अथर्वशीर्ष म्हणतायत, किंवा अजून कुंचन भरायचं काय ते लेपण वगैरे ते सगळं दाखवतायत, फक्त आणि फक्त देवाचं नाव घेऊन. काही काही लोकांनी तर लिटरली देवाचे फोटो लावलेत चॅनलला आणि श्री स्वामी समर्थ कोणी कॉमेंट केली ना, तर असं दिसतंय की श्री स्वामी समर्थ कॉमेंटेड, असं लिटरली चालू केलंय. फक्त तुमच्यासारख्या लोकांची चॅनल बघून अशी लोक निर्माण होत आहेत. म्हणजे तुम्हाला काय वाटते, तुम्ही काय प्रचार करताय? हा तुमचा प्रचार आहे का? तुमचं हे असलं बघून ना ढोंगी लोक निर्माण होत आहेत, तुमच्यासारखंच उठतायत तोंड घेऊन, दिवस रात्र आरती पूजा पठण दाखवत आहेत, ते सुद्धा चॅनल मॉनिटायझेशन ऑन ठेवून. मग मला सांगा आता काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टीला, की मी परमार्थात आहे आणि मी भक्तीचा प्रचार करते? हे सगळं तुमच्या ह्या सगळ्या वागण्याचा परिणाम आहे. आणि म्हणतात वरून कसं, की मी घराघरात पोचते, मी घराघरात परमार्थ पोचवते. अहो, तुम्ही परमार्थ 100 मधल्या 2% घरामध्ये जरी पोचवत असाल ना, तर 98 घरामध्ये तुम्ही फेकनेस पोचवत आहात. तुमचं बघून कित्येक लोक फेक चॅनल्स ओपन करून ना परमार्थाचं फेक ढोंग करतायत. कळलं का काकू? अगेन दिस इज कॉल्ड हिपोक्रेसी. पुढची गोष्ट काकू, ही तुमची चॉईस आहे की यूट्यूबवरती तुम्ही येऊन हा सगळा जे काही तुम्ही कंटेंट म्हणून वॉटेवर जे काही शेअर करता ना, दिस इज युअर पर्सनल चॉईस. तुम्हाला कोणीही फोर्स केलेलं नाही आहे. तुम्ही तुमची फॅमिलीज बघून करा सगळं, तुम्ही तुमची मुलं बघून करा, तुम्ही तुमची संसारं बघून करा ना, तुम्ही तुमची घरातली कामं बघून करा. तुम्ही हे सगळं तुमच्या मनाने चूज केलं आहे की बाबा तुम्ही तुमची फॅमिली, संसार, मुलं बाळं, घरातली कामं बघून वाईटीवरती काम जे काही तुम्ही म्हणता ना परमार्थ करता, ते सगळं तुम्ही तुमच्या मनाने केलं. तुम्हाला कोणी फोर्स केलेलं नाही आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल ना की बाबा मी लोकांवरती खूप मोठे उपकार करते, त्या दिवशी तुम्ही बोलात की मी हे सगळं माझं घर, फॅमिली, संसार, मुलं बाळं सगळं बघून मी आरत्या करते, 6-6 तास लागतात ह्या गोष्टीला. तर काकू, तुम्हाला कुणी सांगितलं नाही कॅमेरा ऑन ठेवा किंवा हे सगळं करा? बंद करा ते कॅमेरा, बंद करा ते यूट्यूब आणि बसा करत. कळलं का? तुम्हाला कोणी फोर्स केलं नाही आहे. आणि एवढंच तुम्हाला वाटत असेल ना की बाबा 6-6 तास करून मला लोक बोलतात माझ्या ह्या सगळ्या गोष्टीचं काय उपयोग आहे, तर मग नका करू हे सगळं. द्या घराकडेच लक्ष फक्त. तुम्हाला कोणी सांगितलं नसता उठा ठेवा करायला, आणि वरतून बोलतात लोकांना की मला 6-6 तास लागतात, खूप मेहनत लागते. अहो, मेहनत प्रत्येक गोष्टीमध्ये लागते, पण मेहनत आहे ना ही असं ऑन कॅमेरा देवाला दाखवायचं, म्हणायचं की मी 6 तास मेहनत गेले आणि त्या 6 तास मेहनतीचा मोबदला डॉलर्समध्ये घ्यायचा. अगेन हिपोक्रेसी. काकू, तुम्हाला खरंच काय फरक पडतो, काय फरक नाही पडत आहे ना, हे दिसतंय. मग तुम्ही मला सांगा, वायटीमधून आलेल्या अर्निंगचं त्यावर तुमचं घर चालत नाही वगैरे वगैरे असं तुम्ही बोलता. मग ताई, तुम्ही तुमचं मॉनिटायझेशन का ऑन ठेवलं आहे? तुमच्या भक्ती प्रचाराचं बंद करा ना आणि बसा घरात. वरतून बोलतात मला काय फरक पडत नाही ह्या सगळ्या गोष्टीचा, मी माझं कॅमेरा बंद करून, मी यूट्यूब बंद करून माझी देवपूजा करू शकते. तर काकू, बोलताना तसं करून दाखवा. तोंडाची हवा करायला लाखो लोक बसलेत लाईनमध्ये, प्रत्येकजण उठतो आणि तोंडाची हवा करतो, पण करण्यासारखे गट्स कुणामध्ये नसतात. एवढंच खरं तुमच्या भक्तीमध्ये दम आहे ना, तर करा ते बंद यूट्यूब चॅनल मॉनिटायझेशन आणि बसा घरामध्ये. म्हणतात की बाबा यूट्यूबवरती मी घर घेतलं नाही. ऑफकोर्स यूट्यूबवरती कुणीही घर घेऊ शकत नाही. जे तुमच्यासारखे आहेत ना, तुमच्या कॅटेगरीमधले लोक, नसेल घेतलं त्याच्यामध्ये तुमची मेहनत, तुमचं पर्सनल फॅमिलीचं सेव्हिंग, इन्व्हेस्टमेंट ह्या सगळ्या गोष्टी असू शकतात. पण तुम्ही हे असं म्हणता ना यूट्यूबवरती माझं अर्निंग नाही किंवा माझं घर वगैरे चालत नाही. तुम्ही स्वतः म्हटलात की मी यूट्यूबवरती एखादी गोष्ट खरेदी करू शकते, घेऊ शकते. मग तुम्ही असं म्हणूच शकत नाही की माझं यूट्यूबवरती एवढं अर्निंग नाही की मी हे करू. कुठेतरी तुमच्या त्या घराला, तुमच्या एवढूशे का होईना खारी नाही तर खारीचा वाटा, त्या अर्निंगचा हातभार लागतच असेल ना. अगेन हिपोक्रेसी. म्हणजे तुम्हाला कळतच नाही की तुम्ही आत्ता क्षणाला काय बोलता आणि क्षणाला किती पलटी मारता. ते तुम्हाला खरंच एवढ्या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असेल ना, आणि तुम्हाला खरंच भक्तीचा प्रचार करायचा असेल ना, तर ताई
ताई मॉनिटायझेशन बंद करा चॅनलचं आणि मग करा तुमच्या भक्तीचा प्रचार. ह्या काकू मला म्हणतात की मी निव्वळ हे सगळं पैशासाठी करते वगैरे. तर मग काकू तुम्ही कशासाठी करताय हो हे सगळं? तुम्हाला एवढा त्रास होतो, एवढं दुःख होते माझ्या बोलण्याचं वगैरे सगळं, तुम्हाला मनाला बोचतं, तुमची मानहानी होती, तुमचे फॅमिली फ्रेंड्स आमचे व्हिडिओ बघितल्यानंतर, स्पेशली माझे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला फोन करतात. तर मग का करताय तरीसुद्धा? त्रास होतोय ना ह्या सगळ्या गोष्टीचा. मग बंद करा हे सगळं. सरळ क्लिअर मराठी भाषेत सांगते, बंद करा हे सगळं. तुमचं मॉनिटायझेशन ऑन करून करणाऱ्या भक्तीच्या प्रचाराची समाजाला काहीही गरज नाही आहे. लोक आजकाल एवढी सुज्ञान आहेत ना की त्यांना पूजा, पठण, आरती किंवा नामस्मरण सगळ्या गोष्टी कशा करायचं हे त्यांना माहिती आहे. तुमच्यासारख्या ढोंगी लोकांची काहीच गरज नाही आहे. काकू जे तुम्ही म्हणता ना मी खूप परमार्थात आहे, मी परमार्थात आहे किंवा समोरचा माणूस परमार्थात आहे म्हणून गप्प बसलाय. तर काकू तुम्ही खरंच परमार्थात आहेत आणि तुम्ही गप्प बसलात असं वाटतं का? तुम्ही आज मी तुमच्यावरती व्हिडिओ बनवला तर दुसऱ्या दिवशी लगेच तुम्ही तासाभराची लाईव्ह घेऊन त्याच्यावरती बडबड करत बसलात आणि वरतून म्हणतात की मी परमार्थात आहे म्हणून मी गप्प बसले. म्हणजे किती ना हिपोक्रेट बाई आहात तुम्ही. म्हणजे लिटरली सगळ्यात एक नंबरच्या हिपोक्रेसी हा शब्द ना तुम्हाला अगदी परफेक्ट सूट होतं. आणि मंडळी आणि स्पेशली काकूबाई जाता जाताना अजून एक गोष्ट, तुम्ही जे म्हणालात ना की मी गाठ बांधली आहे वगैरे वगैरे, ते जे काही लक्षात लेक्चर तुम्ही काय बाटलं तिथं ते भलेही तुम्ही जी गाठ बांधली ती तुमच्या लक्षात नसेल, पण तुम्ही ज्या भक्तीचा परमार्थाचं नाव देऊन त्या गोष्टीला कव्हर करताय ना, तर ती केस स्वामींच्या कोर्टात नक्कीच जाऊन पोचली आहे. त्या गोष्टीचा नक्कीच निकाल लागावा अशी सुद्धा माझी इच्छा आहे. स्वामी सगळ्या गोष्टी बघून घेतील. जसं स्वामी तुमचं दैवत आहे तसंच माझं सुद्धा आहे. समजलं का? त्याच्यामुळे जरा त्या देवाला तरी घाबरा आणि थोडीशी जरी जनाची नाही निदान मनाची जरी असेल ना तर पुढच्या वेळेस लाईव्ह घेताना तरी निदान मॉनिटायझेशन ऑफ ठेवाल. बाकी तुम्ही जे व्लॉग दाखवता त्याला ठेवा ऑन, माझं काही हरकत नाही. पैसा इम्पॉर्टंट आहे आयुष्यामध्ये, पण निदान तुम्ही जे म्हणता ना गुरुवारची आरती, सोमवारची आरती, मंगळवारची आरती, निदान तुमच्यात एवढे गट्स असतील आणि तुम्हाला खरंच परमार्थाचा प्रचार, भक्तीचा प्रचार करायचा असेल ना तर तुम्ही इथून पुढे लाईव्ह घेताना कुठल्याच लाईव्हचं मॉनिटायझेशन ऑन ठेवणार नाही आहात. स्पेशली तुम्ही जे आरतीच्या नावावरती करता. ठीक आहे, बघा पटतंय का? सो मंडळी, दॅट्स इट फॉर टुडे. आय होप तुम्हाला आजचा आपला पॉडकास्ट आवडला असेल तर कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू सो मच. धन्यवाद.